सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुर आणि मैत्रेय ऋषी यांचा संवाद. यामध्ये विदुरजींनी प्रश्न विचारले आणि मैत्रेय ऋषी त्यांना आता दिव्य ज्ञान देत आहेत. यामध्ये अध्याय 8वा. आज आपण श्रवण करूया भागवत श्रवणाची परंपरा मैत्रेय ऋषींपर्यंत कशी आली. मैत्रेय ऋषी विदुरजींची भक्ती आणि भागवत श्रवणाची जी परंपरा आहे यांची स्तुती करतात आणि विदुरजी आपल्या प्रश्नांचा काय विशेष प्रभाव आहे तेही सांगतात. सत्सेविनोयो सत्सेवनीयो बतपूर्वंशो यल्लोकपालो भगवत प्रधानः बभूविथेहा जितकीर्तिमाला पदे पदे नूतयनयस्य भीक्ष्णम्. मैत्रेय ऋषी विदुरजींना म्हणाले, पुरु महाराजांचा राजवंश अत्यंत शुद्ध भक्तांची सेवा करण्यास सर्वथा पात्र आहे, योग्य आहे. कारण त्या वंशातील सर्वजण भगवंतांचे भक्त आहेत. तुमचा जन्मही त्याच कुळात झालेला आहे आणि हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की तुमच्या प्रयत्नामुळे प्रश्नांमुळे भगवंतांच्या दिव्य लीला क्षणोक्षणी नित्य नूतन होत आहे. पदे पदे पावला पावलावरती नूतनयनस्य भीक्ष्णम. भगवंतांच्या या लीला सदा सर्वदा अभीक्ष्णम अर्थात सदैव नूतनयसी नित्य नवीन होत आहेत. कारण सांसारिक जगतामध्ये सर्व लोक भवबंधनात अडकून पडलेले असतात आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी साधू महात्मे भगवंतांच्या कथांचा प्रचार प्रसार हा करीत असतात. त्यामुळे अशा सांसारिक जीवांच्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे? सोहम नृणाम शूल सुखाय दुःखम महदगतानां विरमाय तस्य प्रवर्तये भागवतं पुराणं यदाह साक्षात भगवान ऋषिभ्यः. किती महान आहे भागवतम. आता मी आपल्या भागवत पुराणास कथेस प्रारंभ करतो. अत्यंत क्षुल्लक सुखासाठी, भौतिक इंद्रिय सुखासाठी, आत्यंतिक दुःखांमध्ये गुरफटलेल्या भौतिक जगतात फसलेल्या जीवांच्या सर्वाधिक उत्कर्षासाठी, लाभासाठी साक्षात भगवंतांनी, साक्षात यदाह भगवान ऋषिभ्य, भगवंतांनीच हे दिव्य भागवत पुराण हे महान ऋषींना सांगितले होते. तर कोणते ऋषी याचा उल्लेख आता येणार आहे. तर भगवंतांद्वारे भागवताची स्वतः सुरुवात केली गेली आहे. तर ही भागवताची परंपरा कुठून सुरू होते? संकर्षणं देवमकुंठ सत्वम कुमारख्या मुनयो अन्वपृच्छन्. काही काळापूर्वी ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने चतुष्कुमार, जे ब्रह्माजींचे पहिले पुत्र आहेत, सनक, सनातन, सनतकुमार आणि सनंदन, यामध्ये प्रमुख सनतकुमार आणि अन्य 3 ऋषी आणि बाकीचेही ऋषी यांच्या समवेत ब्रह्मांडाच्या तळाशी आसनस्थ असलेल्या भगवान संकर्षण अनंतदेव यांच्याकडे गेले. सनतकुमारांनी त्यांच्याकडे तुमच्याप्रमाणेच जसं विदुरजींनी मैत्रेय ऋषींच्या समोर प्रश्न ठेवले त्याच पद्धतीने भगवान वासुदेवांविषयीच्या सत्याची पृच्छा केली, प्रश्न विचारले. भगवंत कोण आहेत आणि त्यांचा महिमा काय आहे, असे प्रश्न विचारल्यानंतर भगवंत संकर्षणांनी काय केले? स्वमेव धिष्ण्यं बहुमानयन्तं यद्वासुदेवाभिधमामनन्ति प्रत्यगधृताक्षाम्बुजकोशमीशमत् उन्मीलयन्तं विबुधोदयाय. त्यावेळी संकर्षण हे विद्वान
ज्यांचा भगवान वासुदेव म्हणून आदर करतात त्या भगवंतांचे ध्यान करीत होते, ध्यानस्थ होते. परंतु महान विद्वान श्रेष्ठ महर्षींच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आध्यात्मिक उत्थानासाठी त्यांनी आपले नेत्रकमल अर्थात डोळे थोडेसे उघडून बोलण्यास प्रारंभ केला. थोडेसे उघडले, अर्धोन्मिलित केले, पूर्ण नाही उघडले. आणि अशा पद्धतीने ते ज्ञान द्यायला तयार झालेले आहेत. मग कुमारगण हे अनंत देव संकर्षणांकडे कशा पद्धतीने पोहोचले होते, कुठून आले होते हे सांगतायत. स्वर्धुन्युदाद्रै स्वजटाकलापैः उपस्पृशन्त चरणोपधानं पद्मं यदर्चन्त्यहिराजकन्यः सप्रेमनाना बलिभीर्वरार्थः. ऋषिमुनी हे गंगेच्या प्रवाहाद्वारे ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकांतून, सत्यलोकातून खालच्या लोकामध्ये आले होते, सर्वात खाली. आणि म्हणून त्यांच्या मस्तकावरील, डोक्यावरील केसांच्या जटासुद्धा या त्या पाण्यामुळे ओल्या झाल्या होत्या. सर्पराजाच्या कन्यांना चांगल्या पतीची कामना असते, त्यावेळी त्या विविध सामग्रीद्वारे भगवंतांच्या ज्या चरणकमलांचे पूजन करतात त्याच चरणकमलांना ऋषीमुनींनीही सुद्धा स्पर्श केलेला होता. अशा पद्धतीने भगवंतांच्या चरणांना स्पर्श करून मुनीवर सर्वोच्च लोकातनं गंगेमध्ये प्रवाहित होऊन खालीपर्यंत आलेले होते. अशा भगवंत संकर्षणांना, कारण ध्यानस्थ होते, ध्यानातनं ते अर्धोन्मिलित डोळे करून बघतायत मुनींकडे, त्यामुळे त्यांना भगवंतांची कथा करण्यासाठी, उत्साहित करण्यासाठी कुमारांनी, चतुष्कुमारांनी काय केले? मोहोर गृणंतो वचसानुरागस खलत पदेनास्य कृतानि तज्ज्ञः किरीटसाहस्रमणि प्रवेक प्रद्योतितोद्दामफनासहस्त्रम्. भगवंतांच्या अलौकिक लीलांचे ज्ञान असणाऱ्या अशा सनतकुमार प्रमुख चतुष्कुमारांनी, 4 कुमारांनी प्रेम आणि स्नेहयुक्त निवडक शब्दांना त्यांनी उपयुक्त करून लयबद्ध स्वरामध्ये अर्थात गात गातच भगवंतांची स्तुती केली. त्यावेळी आपल्या उभारलेल्या सहस्त्र अर्थात हजारो फण आहेत संकर्षण भगवंतांचे, त्या फणांसहित भगवान संकर्षण स्वतःच्या मस्तकावरती अत्यंत तेजस्वी मण्यांपासून प्रकाश उत्सर्जित करू लागले. अर्थात आधीपासून प्रकाश होताच, पण भगवंतांच्याबद्दल त्यांचं ध्यान फार छानपणे लागलं, कारण उत्तम श्लोकांद्वारे चतुष्कुमारांनी त्यांना भगवंतांची आणखी आठवण आणून दिली. त्यामुळे ते आणखी दिव्य प्रकाश त्या मण्यांद्वारे प्रसारित करायला लागले. आणि मग प्रसारित केल्यानंतर आता ते दिव्य ज्ञान चतुष्कुमारांना द्यायला तयार झालेत. प्रोक्तम कलयर्तत भगवत्तमेन निवृत्तिधर्माभिरतायतेन सनत्कुमाराय सचाह पृष्टः सांख्यायनायांगधृतव्रताय. भगवान संकर्षांनी अशा रीतीने पूर्वीच वैराग्याचे व्रत घेतलेल्या अशा महर्षी सनतकुमारांना, चतुष्कुमारांना भागवताचे तात्पर्य स्पष्टपणे वर्णन करून सांगितले. आणि त्यानंतर ही भागवतची परंपरा पुढे कुठं गेली तर सांगतायत की सनतकुमारांनीही मग जे दिव्यज्ञान प्राप्त केलं होतं भगवान संकर्षण यांच्याकडनं भागवत, त्याला सांख्यायन मुनींच्या प्रश्न विचारल्यानंतर भगवान संकर्षणांकडून ऐकलेलं तेच भागवत हे त्यांना श्रवण करण्याचं सुख प्रदान केलं. अशा पद्धतीने भागवतची परंपरा पुढे जात आहे. तेव्हा सांख्यायन मुनी
यांनी ते मग सांख्यायन मुनींनी हेच दिव्यज्ञान पुढे कोणाला सांगितले? सांख्यायन पारमहंस्य मुख्यो विवीक्षमाणो भगवत विभूती जगाद सोस्मद गुरवेन्विताय पराशरायाथ बृहस्पतीश्च. महर्षी सांख्यायन हे परमहंस होते आणि परमहंसांमध्ये सुद्धा प्रमुख होते. आणि जेव्हा ते भागवतानुसार भगवंतांच्या महात्म्याचं कथन वर्णन करीत होते तेव्हा असे घडले की त्या ठिकाणी मैत्रेय ऋषी यांचे आध्यात्मिक गुरु पराशर मुनी, जे व्यासदेवांचे वडील आहेत, पिता आहेत, गुरु आहेत, आणि त्याचबरोबर देवतांचे जे पुरोहित आहेत, गुरु आहेत, बृहस्पती, यांनीही ते सांख्यायन मुनींकडनं श्रवण केले. आणि मग त्यानंतर ते दिव्यज्ञान भागवतचं हे मैत्रेय ऋषींपर्यंत कसं आलं आता ते सांगत आहेत. प्रोवाच मह्यं सदयालुरुक्तो मुनिपुलस्तेन पुराणमाद्यं सोऽहं तवैतत् कथयामि वत्स श्रद्धालवे नित्यमनुव्रताय. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पराशर मुनींनी महर्षी पुलत्स्यांच्या सल्ल्यावरून प्रमुख पुराण हे भागवत मला अर्थात मैत्रेय ऋषींना सांगितले. हे वत्स, ज्याप्रमाणे मी ते श्रवण केले आहे त्याप्रमाणे मी सुद्धा तेच कथन करणार आहे. कारण विदुर, तुम्ही सदैव विश्वासू अनुयायी आहात. काय सांगतायत की आपण एकदम श्रद्धावान आहात. त्यामुळे मुनीही पुलत्सेन पुराण आद्यम, पुलस्त्य मुनींच्या कृपेमुळे ते ज्ञान हे मैत्रेय ऋषींपर्यंत प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीने ही भागवतची श्रवणाची परंपरा आहे. भगवान संकर्षण यांच्यापासून चतुष्कुमारांना ते ज्ञान मिळालं. चतुष्कुमारांपासून तेच दिव्यज्ञान सांख्यायन मुनींना प्राप्त झालं. सांख्यायन मुनींपासून पराशर मुनी आणि बृहस्पती यांना, आणि पुलस्त्य मुनींच्या कृपेमुळे ते ज्ञान पराशर मुनींनी हे मैत्रेय ऋषींना दिलं. आणि तेच मैत्रेय ऋषी आता विदुरजींना ते ज्ञान देणार आहेत. आणि हेच ज्ञान वेदव्यासांनी भागवतमध्ये लिहून ठेवलेलं आहे, जे पराशर मुनींचे पुत्र आहेत. अशा पद्धतीने ही भागवत श्रवणाची परंपरा आपल्यापर्यंत येत आहे. आणि व्यासदेवांपासून मग सर्व परंपराचे आचार्य यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर हे दिव्यज्ञान भागवतचं आपण भागवत परंपरेमध्ये श्रवण करायचं. कारण असं सांगण्यात आलेलं आहे, संप्रदाय विहीनस्ते मंत्रा निष्फला मता. संप्रदाय विहीन जे दिव्य ज्ञान किंवा मंत्र येतात ते निष्फळ मानले गेलेले आहेत. त्यामुळे सर्व दिव्य ज्ञान, खास करून भागवतचं ज्ञान आणि मंत्र हे परंपरेतच प्राप्त केले पाहिजे, म्हणजे आपल्याला त्यांचा पुरेपूर लाभ प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर विदुरजींनी ज्या ज्या पद्धतीने प्रश्न विचारले होते त्या सर्वांनुसार आता उत्तरं देण्यास सुरुवात केली जाणार आहे. की गर्भोदकशाही विष्णू यांच्यापासून ब्रह्माजींची उत्पत्ती कशी झाली आता ते सांगणार आहेत. आणि भगवंत काय करीत होते याबद्दलही ते सांगणार आहेत. उदाप्लुतं विश्वमिदं तदासीत् यन्निद्रया मिलितद्रिण्य मीलयत् अहीन्द्रतल्पेधि शयान एकः कृतक्षणस्वात्मरतो निरीहः. त्यावेळी अर्थात ब्रह्माजींच्या रात्री जेव्हा तिन्ही लोक पाण्यामध्ये बुडालेले होते तेव्हा गर्भोदकशाही विष्णू हे एकटेच होते, दुसरं कोणीही नव्हतं. आणि ते सर्पश्रेष्ठ अनंत देव या त्यांच्या आपल्या शय्येवरती पहुडलेले होते, आराम करत होते. जरी ते बहिरंगा शक्तीच्या क्रियेपासून सर्वथा मुक्त होते
आपल्या अंतरंगा शक्तीमध्येच निद्रिस्त झाल्यासारखे आपल्या अंतरंगा शक्तीमध्येच ते निद्रिस्त झाल्यासारखे दिसत होते. तरीही त्यांचे डोळे हे पूर्ण मिटलेले नव्हते, थोडेसे उघडे होते. अशा पद्धतीने भगवंत त्यावेळी आराम करत होते. तर त्याचवेळी जीवांची काय स्थिती होती, सर्व जीवांची, तेही सांगतायत. सोंत शरीर पे सोंत शरीरेर्पितभूत सूक्ष्म कालात्मिकां शक्तिमुदीरयाणः. ज्वलनासाठी अर्थात जाळण्यासाठी लाकडामधील जी अग्नीच्या शक्तीप्रमाणेच भगवंत सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या सूक्ष्म शरीरांमध्ये लीन करून प्रलयाच्या पाण्यामध्येच राहिले. ते काळ नावाच्या स्वसंजीवक जागृत करणाऱ्या शक्तीमध्ये पहुडलेले होते, आराम करीत होते. तर अशा तस्मिन सलिले, त्या गर्भोदक पाण्यामध्ये ते स्वतः आराम करत होते. तर ते किती काळ असा आराम करीत होते आणि उठल्यावर त्यांनी काय केले तर सांगताय, चतुर्युगाणां च सहस्त्रमप्सु. असे भगवंत 4,000 युगचक्रांपर्यंत, तर 1,000 युगचक्र म्हणजे 12 तास ब्रह्माजींचे, तर 2,000 दिव्य चतुर्युग अर्थात ब्रह्माजींचं 1 दिवस पूर्ण. अशा पद्धतीने भगवंत 2 पूर्ण दिवस हे आराम करीत होते. एवढा काळ आपल्या अंतरंगा शक्तीमध्येच आराम करीत होते आणि त्यांच्या बहिरंगा शक्तीद्वारे ते पाण्यामध्ये निद्रिस्त झाल्यासारखे दिसत होते. तेव्हा जीव काळशक्ती नावाच्या शक्तीमुळे प्रेरित होऊन आपापल्या सकाम कर्मांच्या पुढील विकासासाठी बाहेर येत होते. तेव्हा भगवंतांनी आपले दिव्य शरीर निळ्या रंगाचे आहे असं त्यांनी पाहिलं. तर उठल्यावर त्यांनी काय केले तर ददृशे स्वदेहे, आपल्या देहाचं त्यांनी दर्शन केलं आणि त्यांचा देह अर्थात विग्रह अत्यंत घननिळा कलरचा रंगाचा आहे असं त्यांनी दर्शन केलं. आणि असं भगवंतांनी दर्शन केल्यानंतर मग काय झाले तर भगवंतांचं लक्ष हे कुठे जात आहे, गुणेन कालानुगतेन विद्ध सुष्यंस्तदाभिद्यत नाभिदेशात. मग भगवंतांचं लक्ष केंद्रित झालेल्या सृष्टीच्या सूक्ष्म विषय रजोगुणाने, जसं सत्व रज आणि तम आहे, तर सत्व पालनाच्या कार्यासाठी गुण वापरला जातो, रजोगुण ह्या निर्मितीसाठी आणि तमोगुण हा विनाशासाठी. तर आता सर्व तर पाण्यातच आहेत, तर त्यांना जागृत करण्यासाठी रजोगुणाची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा रजोगुणाने क्षुब्ध झाला आणि अशा रीतीने सृष्टीचे सूक्ष्म रूप भगवंतांचे उदर भेदून बाहेर यायला लागले. नाभी देशात, नाभीपासनं सर्व प्रकृती प्रकट व्हायला सुरुवात व्हायला लागली. आणि अशा पद्धतीने नाभी देशातनं सर्व जीवांचं सर्व लोकांचं प्रकटीकरण व्हायला होत असताना त्या कमळ नाभीत काय झाले, स्वरोचिषा तत् सलिलं विशालं विद्योतयन्नर्क इवात्मयोनिः. असं भगवंतांचं उदर भेदून आलेल्या या जीवांच्या कामनायुक्त इच्छायुक्त ज्या कर्मांच्या एकत्रित रूपाने भगवान विष्णूंपासून उत्पन्न झालेल्या कमळाच्या कळीचा आकार त्याने धारण केला, कमळाची कळी. आणि भगवंतांच्या परम इच्छेने सूर्याप्रमाणेच त्या कळीने सर्व काही मग प्रकाशित केले. ती कळीसुद्धा एकदम प्रकाशमान झाली आणि सर्वत्र उजेड पसरला. आणि तो प्रकाश किती लख्ख होता, मजबूत होता, की प्रलयाचं जेवढं पण विशाल पाणी होतं ते सर्व पाणी त्या तेजाने सुकवून टाकलं. पूर्णपणे ते पाणी गायब झालं. मग भगवंतांनी काय केलं, तल्लोकपद्मं स उएव विष्णु प्राविविशत् सर्वगुणावभासं तस्मिन् स्वयं वेदमयो विधाता स्वयं भुवं यं
स्म वदन्ति सोऽभूत्. त्या विश्वात्मक कमळामध्ये भगवान विष्णूंनी स्वतः परमात्मा रूपाने प्रवेश केला आणि अशा प्रकारे जेव्हा ते कमळ सर्व प्राकृतिक गुणांनी युक्त झाले तेव्हा वैदिक ज्ञानाची मूर्ती, जिला आपण स्वयंभू म्हणतो, प्रजापती म्हणतो, ती निर्माण झाली. अर्थात ब्रह्माजींचा जन्म झाला. मग ब्रह्माजींचा जन्म झाल्यानंतर त्यांनी काय केले? परिक्रमण व्योमनि विवृत्त नेत्र चत्वारि लेभेनु दिशं मुखानि. कमळाच्या मध्यभागी स्थित असले तरीही कमळापासून जन्म झालेले ब्रह्मदेव सर्व जग पाहू शकले नाहीत. म्हणून त्यांनी संपूर्ण अवकाशाची परिक्रमा केली आणि सर्व दिशांना त्यांनी डोळे फिरविले. आणि जसे सर्व दिशांना त्यांनी डोळे फिरविले तेव्हा प्रत्येक दिशेमध्ये एक एक अशा पद्धतीने चारही दिशांना त्यांची 4 मस्तके, डोके निर्माण झाली. तर काय त्या 4 डोक्यांनी ब्रह्माजी काही समजू शकले का? तर सांगताय, न आत्मानमद्धा विददादि देवः. त्या कमळामध्ये स्थित असलेले ब्रह्मदेव सृष्टी, कमळ अथवा स्वतःसही पूर्णपणे समजू शकले नाहीत. युगाच्या शेवटी प्रलयाच्या वायूने पाणी आणि कमळ या दोहोंना मोठमोठ्या चक्राकार वर्तुळात हलविण्यास सुरुवात केली. अर्थात त्यांना काहीही कळू शकलं नाही. मग स्वतःचे कारण ते कसं काय शोधून काढतात की मी कुठून जन्माला आलो आहे? तर ते असा विचार करतात, अस्ति यदस्तादिह किंचनैतत् अधिष्ठितं यत्र सतानुभाव्यम. ब्रह्मदेवांनी अज्ञानामध्येच असा विचार केला, या कमळाच्या पृष्ठभागावर बसलेला मी कोण आहे आणि हे कमळ जे आहे कुठून अंकुरित झालेलं आहे. येथे खाली काहीतरी असलं पाहिजे, त्याच्यातनंच हे कमळ आलं असणार, निर्माण झालं असणार आहे. आणि ज्याच्यातून हे कमळ वाढले आहे ते काहीतरी सुद्धा पाण्यातच असले पाहिजे, कारण पाण्यापासूनच हे कमळ आलेलं मला दिसत आहे. अशा पद्धतीने त्यांनी विचार केला आणि मग त्यांचा शोध ते घेत घेत कुठपर्यंत पोहोचतात? सांगतात, नार्वागतस तत् खरनाल नाल नाभिम. अशा प्रकारे विचार करीत ब्रह्मदेव यांनी कमळ नालेच्या नलिकेतून देठामधनं पाण्यामध्ये प्रवेश केला, कारण ते कमळ हे पाण्यातनंच वरती आलेलं होतं. परंतु नलिकेत प्रवेश करून आणि श्री विष्णूंच्या नाभीजवळ जाऊनही त्यांना कमळाचे मूळ शोधता आले नाही. त्यांना त्या कमळांचं मूळ हे शोधता आलेलं नाही. मग असा शोध त्यांचा किती काळ गेला ते सांगताय. त्रीणेमिः परीक्षिणोत्यायुरजस्य हेतिः. सांगतायत की हे विदुर, अशा प्रकारे स्वतःच्या अस्तित्वाविषयीचा शोध घेत असताना ब्रह्मदेव त्यांच्या अंतिम काळापर्यंत पोचले. अर्थात त्रिनेमिः 3 मितींचा काळ, अर्थात ब्रह्माजींचं पूर्ण 100 वर्षांचं आयुष्य. परीक्षिणोती आयुः, अशा पद्धतीने तेवढा काळ गेला आणि तो काळ म्हणजेच भगवान विष्णूंच्या हातातील चक्र आहे, सुदर्शन चक्र. आणि तोच जीवांच्या मनामध्ये मृत्यूच्या भयासारखा भय निर्माण करीतच असतो. एवढा वेळ त्याच्यामध्ये गेला. मग काहीही न समजल्यावर त्यांनी काय केले तर सांगताय, स्वधिष्णमासाद्य पुनः सदैवः शनैर्जित श्वास निवृत्त चित्तो नशीद दारुड समाधियोग. त्यानंतर अपेक्षित ध्येयाची प्राप्ती करण्यात ते असमर्थ झाल्यामुळे ते अशा शोधापासून निवृत्त झाले. त्यांनी तो शोध सोडून दिला आणि पुन्हा कमळाच्या पृष्ठभागाकडे ते परत आले, वरती येऊन बसले. अशा रीतीने सर्व विषयांचं नियंत्रण करून त्यांनी परम भगवंतांवरती मग आपलं मन केंद्रित करायला सुरुवात केली.
आणि आधीच्या कथेनुसार दुसऱ्या स्कंदानुसार त्यांनी तप ऐकलं होतं आणि त्यांनी मग तप केलं आणि तपामध्ये त्यांनी भगवंतांवरती समाधी लावण्याचा प्रयत्न केला. मग त्यांचं तप हे किती वर्ष चाललं आणि त्या तपाच्या अंती शेवटी काय झाले सांगतात. कालेन सोऽजः पुरुषायुषाभीस् प्रवृत्तयोगेन विरूढबोधः स्वयं तदन्तरहृदयेव भातम् अपश्यतामपश्यत यन्न पूर्वम. ब्रह्मदेवांच्या 100 वर्षांच्या अखेरीस जेव्हा त्यांचे ध्यान पूर्ण झाले तेव्हा त्यांच्यामध्ये आवश्यक ते ज्ञान विकसित झाले. परिणामतः ते पूर्वी अतिशय खडतर प्रयत्न करूनही ज्या भगवंतांना पाहू शकले नव्हते त्यांना त्यांनी आता आपल्या हृदयांतरी ते आता पाहू शकले. पूर्वी त्यांनी प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश मिळालं नव्हतं. परंतु भगवंतांच्या कृपेने जेव्हा त्यांनी त्यांच्यावरती ध्यान लावलं, समाधी केली, त्यांना साक्षात्कार झाला, तेव्हा ते भगवंतांना बघू शकले. आपल्या भौतिक प्रयत्नाद्वारे कोणताही शास्त्रज्ञ भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही, हेच याच्यावरनं सिद्ध होतं. कोणत्याही भौतिक कार्यकलापाद्वारे आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु त्यांच्या कृपेने त्यांच्या चरणांवरती समाधी लावून आपण त्यांचं दर्शन प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी ही खडतर तपस्या करण्याची तयारी पाहिजे. मग भगवंतांचं त्यांनी जे दिव्य रूप बघितलं ते रूप कसं होतं, किती सुंदर होतं, त्याचं वर्णन आपण श्रवण करूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.